सादरीकरण या ठिकाणी झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद. मी 1 तास घेतला सुरुवातीला माझा आदर्श घेऊन गुंडूवाने 1 तास घेतला. त्याच्यानंतर तिसरे नंबर दुसऱ्यांका सांग म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे भाषण त्यांना सुद्धा 1 तास घेतल्या. हो 1 तास झालो असं ग हे तसाच असतात. आपला ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा. महिला वर्ग असताना चव्हाण बुवा बारी करतात तेव्हा आम्हाला लाज वाटते, आमची मान खाली जाते. म्हणजे लोके बुवा सांगतात आणि लोके बुवा आज काय बोलला तुम्ही युट्यूबला गेला महिला तिथे बसलेले आहेत. खाली लावा, खाली लावता कोण पण लावता वर लावूक शिका आणि नंतर आवाज या योग्य. ह्यो एक माणसातून उठलो, ह्यो माणसातून उठलो. हो ह्यो सांगता काय मागसून तू बोललो मागसून काय ता या तुझा अध्यात्म हा काय नाही. अरे बोललोस वराचे बाबून आईजीच्या देवावर बाईची सुभेदारांनंतर काय ता हा काय काय था या अध्यात्म तुला सांगायचा होता. अध्यात्म म्हणजे अध्यात्माचे भाष्य समजतात गुंडूबुवा. अरे अध्यात्म म्हणजे रामायण महाभारताचा चुटकी सांगणे किंवा उदाहरण देणं म्हणजे अध्यात्म नाही. हे खोळ्या तुका चढवले नाही लोकांनी अध्यात्माचा भाष्य काही एक नाही. तर युट्यूबचा सगळा आणून हे सांगता येईल मोबाईलवरचा काही एक नाही. युट्यूबला येतं सगळा. अध्यात्म म्हणजे काय आधी आत्मा काय ही पंढरी आत्मा विठ्ठल आत्म्याबद्दल पराव पश्यंती मध्यमा वैखरी षडरूपी देव कसा बनलाय. अरे परमेश्वर आपल्यातच आहे. आत्मा म्हणजे परमेश्वर आपल्यातच आहे. तो कळण्यासाठी सद्गुरू करावा लागतो आणि ते अध्यात्म सांगावं लागतं. रामायण महाभारत रावण असं होतो आणि राम तकडे गेलो चे 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 हे तुझे चुटके झाले. मी तुका अध्यात्माचं भाष्य म्हणणारच नाही कधी. मगाशी आधी म्हटलंय मी. आणि तो खुळगो वरच्या पट्टीत गाणार काय 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 डुकरा उठूचे काय काय ता लगेच गुंडू बोलल्यावर काय ता आणि बरं टाळी मारताना मरतासारखी टाळी मारायची काय काय ता युट्यूबला गेला था. अरे गुंडू बघतस काय तुझं जोडी वालो आणि असो काय ही टाळी मारतो म्हणजे विचार करल का असाच काय तुम्ही बाजू बसला त्याला टाळी मारल्या 2 पैसे द्यायचे ना. हा दुसरी गोष्ट हे दोन्ही बुवा माझ्या काळी शालेवर बोलतात. ह्यो नाही तो म्हणता काळी शाल घातलो ह्यो म्हणता काळी शाल. अरे हनुमंताचा वार खायचो नागदा मारुतीचं वार खायचो माहिती आहे तुका. हे घोळगे शनिवार आणि शनीचं वार खायचो शनिवार आणि ही शनिपिढा तुमच्या मागे लागलेली आहे. हे शनी लिहिलेले आहेत आज तुमका दोघांकाव पिटकावतले. हो ह्याका ना मी पिटकावतोय. ह्या ठराविक गोष्ट ह्याका बोलण्याचा अधिकार का काहीतरी नॉलेज हा भले तो थुकला होता पण काहीतरी नॉलेज अध्यात्माचा हा तुझ्याकडे काही एक नाही फक्त राग. आणि मगाशी नामगुम जायगा आता गाणं आमका काय येत नाही. इतके खुळे हे खुळ्या गुंड्या इतकं मी खुळो रे 32 वर्षात भजनात 32 वर्ष झाले मग अजून का गाणं येत नाही. अरे खुळो कसं तू. अरे कसा योग ना तुका काय येतं आधी पहिला हा पहिला भजन कुठल्या रागात चव्हाण बुवानी गायला. आज जरा गोंधळ झालो तुझं पत्त्या तू केदार रागाची ताण मारतस तिथं केदार रागा तो जरा ऐक केदार राग कसं होतं ऐक. हा रेकॉर्ड कर. हा ह्यो रेकॉर्डच करतो बाकी काय दुसरे बार. अरे कर रे तू ऐक तू तरी काहीतरी घेशील बघा अशा कुंडो काहीतरी तो काही एक घेणारा फक्त राग म्हणजे त्याका एकच राग येतात तो वैताग राग. बाकी दुसरं राग जरा नीट ऐक केदार काय खुळे बसले नाही तरी इथे.
साम गप मप धप मप धनी धनी धप मप धप मप गम प गम रे सनी रे सा साम गप मप धनी धनी धप मप सनी धप मप नी धप मप साम गप मप धनी धनी धप मप धप मप गम रे सनी रे सा मग प असा चालतो. काय एवढा केदारा नाही ना तू खुळोस. केदारनाथ पहिले अडवलं या कुंडेन तू तुषार हार. हा काय म्हणतोस का तुझा तुकाच माहित नाही तू सरबरी चालेस. या कुंडेन तू तुषार हार धवला आणि लासला मेल्या गुंड्या तुला लाज वाटावी. लासला काय म्हटले निशेष बुटक्या पहा म्हटलं की ना ए नाही म्हणायचा नाही बघ किती खोटा बोलता बघा. निशेष बुटक्या पहा नंतर माका म्हणता निशेष रेड्या पहा. मी काय म्हणते मी आज रेडोच आहे. होय रेडोच आहे आणि ती म्हस आ मी रेडो ती म्हस. आता रेडो तुका बघ थंडीचे दिवस मेलाच तू आज मेले हे गुंडया बरोबर. आता ह्याच्यात काय आला तू माका म्हणतोस रेडो मी तुका म्हस म्हणतोय हो खुशीत गाजरा खाता. तू म्हस मी रेडो ह्या रेडकू रेडकू या रेडकू मधल्यान म्हणता मधल्यान 2000 कमवून गेलो. अरे प्रारब्धाच्या गोष्टी आहेत बुवा. एकच सांगतो पैशाच्या मागे धावणारानो जरा नाती जपायला शिका. 8 दिवसात मी ब्रेसलेट करणार गुंडू बुवाचा बघून. अरे तुझा ब्रेसलेट गुंडूचा तुझा किंवा माझा जर असला शेवटी ब्रेसलेट ठेवत नाही रे काढून घेत समशानात. तू नागडो येलस नागडो जाणार तू नागडो येलस नागडो जाणार म्हणजे उघडो मी उघडो येलस उघडोच जाणार. सगळा काढून देणार समशानात सगळा काय ठेवणार नाही. एक कमरेत काय असला तरी बघतली चावी असले ते बघणार ATM कार्ड बघणार तुका जाळीपर्यंत सगळा शोधणार. ब्रेसलेट खै ठेवणार तू ह्याच्या नादाग लागू नको. गोल्डन मॅन या त्याची मेहनतीची त्याचे कष्टाचे भले तर बँटेक्स असतात कष्टाचा आता त्याला बोलायचं नाही. बँटेक्स नसात ना तर त्याने माका 500 रुपयात द्यायचा बस. मी आता तुका 500 दिले हे दे तर माका ब्रेसलेट दे नाही देणार म्हणजे ता खरा ओरिजिनल. 500 रुपये खै माझे पडले बघता बघ पैसा लोबड हरब स्वतः 500 रुपये जाऊन बघ तुझ्या ह्याच्यात नाही माझ्या ह्याच्यात कसे गेले. बोलला म्हणजे दादा बोलता. आता जरा गाणं ऐक त्या नाम गुम जाएगा ना तर माका येतं की नाही तर सांग. नाम गुम जाएगा नाम गुम जाएगा चेहरा ही बदल जाएगा मेरी आवाज की पहचान है. घर यार ओ नाम गुम जाएगा चेहरा ही बदल जाएगा नाम जाएगा नाम जाएगा. आता बरोबर हे तुझा म्हणणं काय सांग तुझा म्हणणं काय हा यांना सांगायला बरोबर म्हणजे काहीतरी त्याला कळता मग तो बरोबर म्हणतो. तुका फक्त रागच येता तुझी आता नाट मोडते चालते. जर तुमचा गाण्याचं एवढं शौक आहे ना बुवा एवढी गाण्याची जर आवड आहे ना जरा का मग गाण्याची आवड तुमका इतकी आहे ना तर एकच गाणं पूर्ण म्हणायचं एकच गाणं दोघांनी.
लावून घ्यायचं. माका व्यवस्थित स्वरात हवा आहे आता, लेवल करून घ्यायची, कारण मी मात्रा मोजणारा माणूस आहे. हा 40-50 मात्रा मोजतोय मी. पेटीची गाला विनोद चव्हाण बोच करू शकतात, बाकी कोण करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं, माझा नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. थोडे आंसू है. आणि हिंदी गाणी म्हटल्यानंतर असं का की हृदय स्पर्श झाला पाहिजे, ते हृदयात म्हणायचं म्हणून म्हणायचा नाही काय का. थोडे आंसू है थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी. जिंदगी की यही है, बात है, जिंदगी की यही है, बात है. धन का बादल छाए तो हम मुस्कुराते रहे, अपनी आशा में आशाओं में दीप जलाते रहे. थोड़े आंसू है थोड़ी हंसी, पेटी जास्त 90% वाजते. पेटी चव्हाण बुवाच्या भजनात 90% वाजते. ज्याका वाजूक येतात तो वाजवता, ज्याका वाजूक येतात तो वाजवतो. वाजूक येत नाही तो काय करतो लो, ह्यो आता ह्यो फुलगो मधलो. परवाच्या दिवशी बारी होती, परवाच्या दिवशी माझ्यावर बारी यायची. तेव्हा याची पेटी बेसूर झाली. मी सांगले रे 2-3 सूर बेसूर झाले, करून घे. कालचा दिवस होतो, बारी नाही का नाही केल्या का चलायचं रगाडत बरं ना, भावकी पैसे देतले बरं, ते 2000-3000 मिळतले पैसे सगळे भावकी, सगळे आमचे बाबा भावके कोण, हे सगळे माझे भावकीच आहेत. हे सगळे जे काय नाही दिलात तरी त्याला तुमच्या टाळ्याने आशीर्वाद द्या. मला पैसे महत्वाचे नाही बुवा, लक्षात घ्या बुवा. अरे पैशाच्या मागे धावणारो जरा नाती जपायला शिका. आपली श्रीमंती बँकेतला पैसा नाही तर स्मशानातली गर्दी ही आपली श्रीमंती आहे. स्मशानातली गर्दी आपली श्रीमंती है, कारण क्योंकि आदमी ना कद से बड़ा होता है ना बद से बड़ा होता है. जो दूसरे के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. इसका नाम है रुपेश पाऊसकर. एकदा टाळ्या वाजवा. जो वेळेला पडतो वा स्मशानात गर्दी किती आहे त्याच्यावर तुमची विद्वत्ता ठरते. एवढाच मला म्हणायचा. वा गजर मी घेणार बक्षीस, आता सांगतोय त्याच्यावर त्यांचे काय म्हणणं आहे. चव्हाण बुवा काही बक्षीस मिळाला नको मिळाले हो. मायबाप रसिकांनी 32 वर्ष मागा झाली या भजनी क्षेत्रात. आता काळं करते डांबार घालते म्हणून 32 वर्ष झाली. 59 वर्ष वय आहे माझं. 32 वर्षामध्ये हे माझ्यानंतरचे बुवा आहे दोघजण, हे दोघे जण माझ्यानंतरची बुवा. यांना 25-26 वर्ष, बुवांना 26-27 वर्ष झाली असतील लोके बुवांना, आणि ह्या माणसात 24-25 वर्ष. माका जवळजवळ 32 वर्ष या भजनी क्षेत्रात झाली. आणि माका थोडं तरी आदर तुम्ही ठेवा रे. मेल्याने एकदम माणसातून उठल्यासारखं बोला. ह्यो सांगता मागसून, तू सांगता खाली लावत कोण लावता वर लाव, काय लाव. या जर मी बोलले तर तुमका झोम माहित आहे ना. तू बोललंस, तू बाजूकडे हो. 32 वर्ष खाली लावणं दे. रियाज केले मी स्वराचो. जरा ऐक आता खाली लावतात कसा ऐक.
तुझं येऊचो ना असं तुझं होतं. ना पण ते काय लाभ नाही ना. धनी रे 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 अरे काय रे अरे पग मारे सारे मिचा ध्यानी पसा धनी मबनी मब ग मरे सांगे रे पग मारे हंगामा चोरी तो ताकत नहीं डाला चोरी तो नहीं है चोरी की नहीं चोरी तो नहीं चोरी तो नहीं. ओके आता जेवढा काय बोललेत लोके बुवा त्याचं उत्तर मी देणार. पेटी बेसूर झाली काल बुवा चांगले हा गुंडूक चांगले बुवा तुझ्या पाया पडते की रिपेअर करून घे रिपेअर करून. अरे ह्या सुद्धा नॉलेज लागतात. 15 दिवसात बुवा मी पेटी ना खरं सांगतोय मारुतीच्या समोर एकदा मारुतीला पुरावा आहे समक्ष आहे त्याचं खोटं बोलेन. 15 दिवसांनी एकदा पेटी मी स्वतः खोलून सगळी पेटी ट्युनिंग करते. जवळजवळ 15 पेटी आतापर्यंत मी ट्युनिंग केले. पाय पेटी देतही ना करून घेऊन ये ना टाकले घा तुझे घे आणि घेऊन ये भड घ्या आणि मी येऊच आहे ना घराकडे तुझ्या तू घेऊन ये. देवा शपथ परफेक्ट तानपोराट आहे. तानपोरा लावून गंधार ट्युनिंग करून देणार. त्या का काय ट्युनिंगची गरज नाही ट्युनिंगची गरज नाही. हा त्याचे ठीक आहे. हा 35 वर्ष परशुराम पांचाळ बुवा बुवा लोके बुवा ए 35 वर्ष पांचाळ बुवाचा नोटेशन लोके बुवा गाता. नवीन तुझ्याकडे काय आहे यानं सांगल्या तुला थोडा तरी लागला. काय बोललास तू रडल्यासारखं कर मी हसल्यासारखं करते काय काय बाबूचा काय आहे याच्यात बावल्याच होते कानात काय सांगतं त्याच्या तू त्याचे कान धडत. वा नवीन नवीन चाली येतात त्या सध्याच्या पिढीला त्या द्याव्या लागतात. पर्याय नाही. स्वर्गापेक्षा सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर सांगा करावं. 90% पेटी माझ्या बदनात वागतात. मगाशी बुवा बोलले लोके बुवा या युट्यूबला जाऊन दे ना या जाऊ दे. मी कशात सांगतो अरे पेटीची क्वाड असते. विलास पाटील बुवा कैलासवासी भजन महर्षी ते वापरायचे तर आम्ही कडेत बसाल ना तर बघायचो त्यावेळी लहान असताना. बुवा नेमकं करतात काय षड्ज गंधार पंचम एकत्र वाजून ती क्वाड केली जातात. तो क्वाडीचा वापर प्रत्येक गाण्यामध्ये नाही घातला ना तर गाणं असं वाटत नाही. आणि क्वाड सध्याच्या घडीला समीर कदम बुवा चांगल्या प्रकारे वापरतात. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या त्या चांगल्याची आठवण राहिली. तो काय माझं एकदम खास नाही तुमच्यावर पण चांगल्याची आठवण येईल. पण ती क्वाड कशी असतात क्वाड तर तुमचा काय माहिती आहे काय चुरमुरेच होतो ब तू. स्वर्गापेक्षा सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो कोकण तुम्ही येऊन बघा मी बघा प्रसन्न होतला मन तुमचं प्रसन्न होतला मन. वसवली गाव
पण डबलबारी मनापासून जोपासली जाते, प्रेम केलं जातं या कलेवर. आणि अशा या पवित्र कोकणामध्ये बुवा तुमचा आमचा जन्म झाला हे काय भांडासाठी आणि मागसून लाव फुडसून लाव आणि खाली लाव वर लाव ह्याच्यासाठी नाही बुवा, काहीतरी समाजाला देणं लागतो. म्हणून भजनाची पदवी आपल्याला मिळालेली आहे. म्हणून ही पदवीचा योग्य वापर करून बुवा लोकांमध्ये प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे. रुपेश पावसकर, सन्माननीय थोर उद्योजक रुपेश पावसकर या माऊलीकडनं माझ्यासाठी 1001 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवा. संजयजी करलकर या माऊलीकडनं 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवा. मिडनाईट रायडर बघितल्यानंतर वाटतं रायडर बघा ना. अरे यार, जिथे विषय गंभीर तिथे हो आमचं रायडर खंबीर. यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लाईव्ह मराठी चॅनल माऊली या ठिकाणी येऊन गेले, त्यांच्याकडनं 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बस झालं बुवा, येता पोटापुरता येता चालू, तुमच्या एवढा नाही येतात नशिबात असत आहे बघा. या बैल राजाराम सावंत ओ आपले थोर निवेदक, संपूर्ण महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये त्यांचं नाव आहे. ते सर्वांचे लाडके, आमचे सुद्धा लाडके राजा सामंत या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी. गजर घेतो आणि गजरामध्ये फुल मनोरंजन करणार 100% बघा. वाजवणार पेटी वाजवणार तुम्ही सोडत मी त्यांना आम्ही हैराणच करतो. जरा वाढू दे, ढोलकीचा आवाज वाढू दे. शीशा हो या दिल हो आखिर जन्मनायस पुन्हा नरा कलियुगाचा आला फेरा जन्मनायस पुन्हा नरा नाम मुकात देशीलगा या कलियुगामध्ये जंगाट जो वाईट बोला लोके बा मस्त बोलले मगाशी, जो वाईट मार्गाने गातो वाईट मार्गाने जातो त्याला बक्षीस अधिक मिळतात मधलो. आणि जो खरोखर मनापासून गातो, खरोखर जो अभ्यास करून येतो, मगाशी लोकेबांच्या भाषेत 13 मात्रा 12 मात्रा विस्तार खय गेलो कोणी पैसे दिले. हो बुवा, ह्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. काही काही ठिकाणी आम्हाला 20-20 हजार रुपये बक्षीस मिळालं, काही ठिकाणी 200 रुपये पण नाही. ह्या नशिबाच्या गोष्टी असतात की ते पैशाकडे बघून नाही चालत. हे हरिनाम आहे म्हणून म्हणतो बघा, नाम मुखात नाम मुखात नाम मुखात देशीलगा निंदा बडबडती सोडून जरा भजन लक्षा निंदा बडबडती सोडून जरा भजन लक्षा निंदा बडबडती सोडून
त्यांची निंदा झाली. अरे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांची निंदा झाली. पण आज नाव कोणाचं घेतात? ज्ञानेश्वर माऊली म्हणतो आपण, जगाची माऊली. पण ज्यांनी थट्टा केली, ज्याने वाळीत टाकलं, त्यांचे नाव कोण घेतात? रामाचं आपण नाव देतो, रावणाचं कोण घेतं? वाईट तो. म्हणून बुवा रावणासारखा वागायचा नाही, रामासारखं आचरण करायचं. रावण पराक्रमी होता, पण सटवीन लिहिलेला ना नशिबात होतो, तसाच झाला. अहंकार सोडा म्हणून म्हणतो, निंदा केली संतांची ती तारिले कोरोबाने बाळ तुडविले भक्तीचा संत गोरवा स्वतःचा मुलगा स्वतःचा बाळ आपल्या पायाखाली आलं तरी माती तुडवत राहिला. विठ्ठल नामामध्ये मुखामध्ये विठ्ठल नाम आणि माती तुडवली. तुडवता तुडवता आपलं बाळ पायाखाली तुडवलं. ही खरी भक्ती. सावतामाळी कधी वारी केलो नाही, पंढरपूरच्या वारी. एकमेव संत सावतामाळी. पंढरपूरची वारी न करणारा संत म्हणजे सावतामाळी. आणि ह्यो सावता, त्या सावतामाळ्याने आपला मळा फुलवला. छाती फाडून पांडुरंगाचं दर्शन घडवण्याची ताकद भक्तीमध्ये आहे, ते दाखवून संत सावतामाळ्याने दिले. पंढरपूरच्या पांडुरंगाचं नामस्मरण करत आपला मळा सजवला. आणि ह्यो काय सांगता? मागसून घाल आणि तो खाली लाव. काय खाली लाव? मेरे मन को मी अध्यात्माचा भाषा, कोण म्हणता मी वरच्या पट्टीतलो बुवा. अरे स्वरात नाही ना, वरच्या पट्टीत तुम्ही जाता पण ते बेसूर होता त्याचा का. म्हणून म्हणतो बघा, भक्ती मार्ग तो आहे खरा, समजून घे तू जरा. नाममुखात घेशील निंदा बडबड ती सोडून जरा भजन करशील का. गाण्याची एवढी हौस आहे ना तर ह्या गाणं गावा. दोन्ही बोना सांगतो, एवढी हौस गाण्याचा ना तर ह्या गाणं बघा, तुम्हाला आनंद मिळेल. एक प्यार का एक प्यार का नगमा है,
पाकर होना है जीवन का मतलब जो आना जाना है। बाबा या गाण्यामध्येच आपला जीवन सांगितलं आहे। कुछ पाकर होना है कुछ खोकर पाना है। मरावे परी कीर्ती रुपयावर आहे। छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले हो? फक्त माझा छत्रपती शिवाजी महाराज हा राजा एकमेव असा राजा या जगाच्या पटलावर एकमेव असा राजा आहे। बायकोसाठी मॉल बांधणारे अनेक जन्माला आले। ताजमहाल बांधला बायकोसाठी, प्रियसीसाठी ताजमहाल बांधणारे, बायकोसाठी मॉल बांधणारे, राजवाडे बांधणारे अनेक राजा झाले। पण माझा एकमेव असा राजा आईच्या स्वप्नातील हिंदू धर्माची स्थापना, आईच्या स्वप्नातला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जिद्द बाळगणारा एकमेव राजा, त्या राजाच्या दरबारात कधी बाई नाचली नाही असा एकमेव राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। आणि छत्रपती संभाजी महाराज बुवा अंगावरचं कातडं औरंगजेबाने काढलं, जीभ कापली, जखमेवर मीठ चोळलं, नख काढली, पण माझ्या राजाने आपला धर्म सोडला नाही हो। त्याला म्हणतात छत्रपतींचा छावा, नाही तर हे कसले छावे, हे छावा तोंडात चोखोवर मावा। मला सकाळी मरावे परी किती मनुष्य किती वर्ष जगला ह्याला महत्व नाही, तो कसा जगला। आज सुधीर भाऊ कलिंगर दशावतार मध्ये लोकराजा म्हणून त्यांची आठवण का काढतात? त्यांनी योगदान तसं दशावतारामध्ये दिलेलं आहे, दशावतार कलेमध्ये तसं योगदान दिलेलं आहे। आज राजा सामंत ही व्यक्ती भदनामध्ये तिरंगी सामन्यामध्ये शक्यतो कुठे डबल बारीत जात नाही, पण आज त्यांच्यासारखी व्यक्ती येऊन भदनामध्ये बसते, ऐकते, आमचं कौतुक करतात, बक्षीस देतात, आशीर्वाद आम्हाला देतात। आणि काय पाहिजे आम्हाला? कसले पैसे व बरोबर ना, काय राहणार आहेत का ते? आज आले ना उद्या गेले बुवा, ते राहत नाही। पैशाला महत्व नाही, माणसाला आहे ते महत्व आहे, माणसाला, माणूस केला म्हणून म्हणतो बघा। पेटी होई आहे, पेटीची कला, जरा पेटीची कला मावली। आता ह्या बघून ना तो वाजवतो, तो तिकडचं वाजवतो, प्रयत्न करतो लो, ह्याचा काय विषय नाही। आता अध्यात्म स्वतः मोबाईलवर काही बाबा रावण काही गेलो, कौश काय दाडा मिळवलो, हा मधला आवाज काढला ना मी, तो ते देते।
तपश्चर्या करणारा चांगदेव सुद्धा कोरा ठरला. का ठरला? अहंकार. वाघावर बसून येणार होतो, वाघावर बसून. तो म्हणाला हे कसले माझ्या समोर, आम्ही आमचे जुने जोडीदार, हे का आम्ही आणतो, माझ्या जोडी एक आम्ही घेतो, मी 32 वर्षा घोटेने खेळतोय. हे का आम्ही स्वीकारलो, पुन्हा तो म्हणता जोडी एक आम्ही घेतो, नवीन बुवाच्या जोडी एक आता तुझा, तो म्हणता आता नवीन पोरांबरोबर कर म्हणून. अरे कोण असलं तरी पोरगा, आपण पण नवीन असताना पोरगच होतो ना हो. जेव्हा आपण नवीन होतो तेव्हा नवीन असताना कोणीतरी आमका जोडी घेतल्या, असं नसतं हो. तो काय बोला ना, आपल्या परीने समजा एखादा नवीन मुलगा आला जोडीला, लोके बुवा, तर ते करायची नाही का बारी, करायचे ना, उद्यापासून करा. त्याच्यावर काय असतं त्यांच्या माहिती आहे गुंडू बुवा, आपला एक स्टेटस आहे, आम्हाला लोकांनी स्वीकारला आहे, आता तुला काही दिवसांनी तुम्हाला बाजारात विकणार आहे, स्वीकारलाय. अरे काय अहंकारी रावण मेला. चांगदेव ओ मेलेल्या माणसाला जिवंत करणारा चांगदेव, एवढी ताकद होती. वाघावर बसून येणारो. एक दिवशी माका एक माणूस विचारता घेणारो, घेऊ पिकाला का होता, चव्हाण बुवा एवढा तुम्ही सांगताच ना भजनामध्ये, तुमका संतान समान आम्ही मानतो, संतांप्रमाणे चव्हाण बुवा तुमका मानतो. चांगदेव वाघावर बसून येलो, तुमची हिंमत आहे का वाघावर बसून येण्याची? होय म्हटलं मी येतोय, वाघावर बसून मी येणार. मी ते काय सांगले, वाघावर बसून मी येणार. काय रे, निर्जीव भिंत चालून मी दाखवणार, ते काय सांगलं देवा शपथ. तोंडात बोटा घातल्यानंतर तो माझ्यावर पैद लावल्या, निर्जीव भिंत चालून दाखवली. कोणी? निवृत्ती नांदेड सोपान मुक्ताबाईनी. निर्जीव भिंत. चव्हाण बुवा तुम्ही चालून दाखवशात काय? हो म्हटला चालून दाखवतोय, आत्ता चालून दाखवतोय, फक्त तू वाघावर बसानी ये माझ्या पुढ्यात, मी आता चालून दाखवतो. मांजरात भिणार होतो, तो वाघावर बसायला काय येतो? कोरो ठरलो कोरो, मेलेली प्रेत जिवंत करायचं. पण मुक्ताईने शेवटी पत्र लिहिताना चांगदेव सप्रेम नमस्कार म्हणायचो, तर मुक्ताई छोटी आपल्यापेक्षा म्हणायचा काय, कोरा लेटर पाठवल्या. शेवटी मुक्ताईने सांगल्या, शेवटी इतक्या कमवलंच पण तू कोरो तो कोरोच रावलो. म्हणजे बंडे बुवा ज्याला गर्व झाला, रावण मेलो, बाणासूर त्रेतायुगामध्ये 4 अक्षराचा मेलो, 3 अक्षराचा रावण मेलो, 2 अक्षराचा कंस मेलो, 1 अक्षराचा सध्या कलियुगामध्ये कोण? मी. या सगळ्या मी करतोय, मी पिटी वाजवतोय, माझ्या एवढं कोण नाही, या सगळ्या मी करतोय. मी वर आवाज लावतोय, चव्हाण बुवा खाली लावता, मी वर लावतोय, ह्यो कशातच लाईत ना. ह्या काय, ह्या काय बुवा, कुठेतरी भजन हे कुठेतरी लोपत चाललेला. म्हणून म्हणतो बुवा अहंकार सोडा, अहंकारी तो रावण मेला, चांगदेव तो कोरा ठरला, त्याचा हो गरवान, अहंकार तो नाही बरा, लीन होऊन भजन करा, अहंकार तो नाही बरा, लीन होऊन भजन करा, अहंकार तो नाही बरा, लीन होऊन भजन. भजनाच्या माध्यमातून एवढं सांगायचंय बुवा, लीनता घ्या, नम्रपणा घ्या, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. परमेश्वर आपल्या बघा, आपली मंदिर आहेत, कोकणामध्ये मंदिर आहेत, मंदिराचे कळस तुम्हाला उंच दिसतील, जुनी मंदिर आहेत, ते कळस उंच आहेत, पण मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा नेहमी छोटा असतो का? जो भक्त वाकून गेला त्याका देव भेटलो, जो भक्त वाकान गेलो त्याका देव भेटलो, आणि जो असो गेलो तो आपटान गेलो, जो ताट गेलो तो आपटान गेलो, जो वाकलो त्याकाच देव भेटलो. म्हणे लहानपण देगा देवा, हे तुम्हाला सांगायचं, बाकी काय नाही. अहंकार तो नाही बरा, लीन होऊन भजन कर, नाम मुक्ता
मुक्याची टोळी बाय रंगाची मुक्याची टोळी बाय. जागृत परब या माऊलीकडनं या गाण्यासाठी पुन्हा म्हणावं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. हल्ली गाणं येईल गुंडू भावांना माहिती आता गाणं काय रेता रॉनी मुखर्जी स्वप्नात आले रॉनी मुखर्जी असं काहीतरी आहे ना ते आमका काय गाणं येत नाही पण असं एक गाणं येईल त्याच्या पाठी लय लागले बुवा म्हणजे त्या गाण्याच्या मुखर्जी स्वप्नात आली मुखर्जी कमाल झाली स्वप्नात आली रॉनी मुखर्जी कमाल झाली स्वप्नात आली रॉनी मुखर्जी कमाल झाली स्वप्नात आली रॉनी मुखर्जी या नटीनं मारली मिठी मला या कसली स्वप्न जाता येते तिनवले बुवा बघा डबग्या गेलेले आता रॉनी मुखर्जी स्वप्नात खेचून येतली म्हणून ह्या गाण्याच्या पाठी तिन्ही बुवानी ह्या गाण्याच्या पाठी लागायचं नाही लोके बुवा नको तुमचं तर कामात तब्येत बघा शाप मेल्या नासावला देऊ शकतो म्हणजे नासावल्यासारखी तब्येत म्हणजे नासावले आता आमच्याकडे असाच म्हणतो तो नाचला ना का नाचवलं तर तब्येत खराब झाली त्याच्यामुळे ह्या गाण्याच्या रॉनी मुखर्जी कोणाची आपली नाही आपल्या घरात जी असा आता माझ्या गुंडुबा तुमच्या माझ्या लोकेबांच्या जी घरात हा तिकाचा पण माधुरी दीक्षित म्हणायचा तिकाचा आलिया भट म्हणायचा तिकाच कॅटरीना कैफ म्हणायचा आणि तिका पण रॉनी मुखर्जी म्हणायचा आणि होय रे होय बाबा तुला सोना म्हणून त्या भारी पडायचं नमन म्हणतो बघा याच्यापेक्षा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते ही पेटी बेसूर वाजवायची नाही का 15 दिवसांनी एकदा चेक करून मी सुरात आणते ते माझं काम होतं पकवाज स्वरात तुषारची पकवाज तुका माहिती आहे तबला स्वरात हा की नाही बाहेर पडायच्या अगोदर शाई बी त्याला साफ करून व्यवस्थित क्लीन करून दोरो नसलो दोरो भुतू घालून हा टाळाची जोडी हातोडी बरोबर हा की नाही तबला स्वरात हा की नाही पकवाज स्वरात हा की नाही नाहीतर काय काय ठिकाणी गाठी मारलेली होत मग पकवाज बारी हात थैसर तंगडात आणायची आणि ओढायची गेलो घामाने ओढून नाही पहिल्यापासूनच जर सशाच्या पारती गेलात तो डुकराचं पेट आपल्या बरोबर होय बरोबर समजा एखादो 2 वाजाचं डुकर येलो मधलो तरी करू का काय आणि तिकडे पांढरा सावा जरी येला तिकडे तरी करू का काय म्हणून म्हणते बघा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते लोण्याचा गोळा
पवित्र मार्ग आपल्या आई वडिलांची सेवा करा, कुलदेवतेची सेवा करा, ग्रामदेवतेची सेवा करा, कलेश्वराची सेवा करा, नागदा मारुतीची सेवा करा. प्रभू रामचंद्राचा भक्त, कट्टर भक्त म्हणून म्हणतो बघा, विनोद सांगी नाम स्मरा हरिनामाची कासई धरा, हरिनामाची कासई धरा, विनोद सांगी नाम स्मरा हरिनामाची कासई धरा. नाम मुखात नाम मुखात नाम मुखात नाम मुखात घेशील का, निंदा बडबडती सोडून जरा भजन करशाल का, बडबडती सोडून जरा भजन करशाल का, निंदा बडबडती सोडून जरा भजन करशाल का. कलियुगाचा आला फेरा जन्मनाय सपना नरा, हरिनाम मुखात हरिनाम मुखात घेशील का, निंदा बडबडती सोडून जरा भजन करशाल का, निंदा बडबडती सोडून जरा भजन करशाल का, निंदा बडबडती सोडून. शेवटी नामस्मरण भजनेच आपल्याला तारणार आहे. या कलियुगामध्ये नामस्मरण तारणार आहे, बाकी सगळं नाशिवंत आहे म्हणून म्हणतो बघा. नंतर म्हणा हो, काळी मैना दिसतेस तरुण, काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून, लोक तुला टाकत्याल पुढून, हे ग प्रेम कर. त्याल पुरून हे ग प्रेम एक धागा शंभर धागे दुःखाचे, शंभर धागे दुःखाचे, मानवा तुझ्या आयुष्याचे, एक धागा शंभर धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, भरताई वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे, एक धागा सुखाचा, एक धागा सुखाचा, एक धागा. मिडनाईट टायगर या माऊलीकडनं, मिडनाईट रायडर या माऊलीकडनं पुन्हा एकदा 151 रुपयाचा बक्षीस झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी गजराची संगत करतो. नाव काय? कैलासवासी श्री उमेश गर्दीमुळे कैलासवासी श्री उमेश देसाई यांच्या स्मरणार्थ श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ यांच्याकडून गणेशवाडी नेरूर
या माऊलीकडनं हे बक्षीस आलेलं आहे. परमेश्वरा उदंड त्यांना आयुष्य मिळो आणि तुमचं कल्याण व्हावं, माझ्यापेक्षाही नाव तुमचं हो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. स्वामी तुझ्या मुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुझ्या मुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुझ्या मुळे या जगण्याला अर्थ. आमचे दैवत स्वामी समर्थ, आमचे दैवत स्वामी समर्थ, आमचे दैवत स्वामी समर्थ. स्वामी तुझ्या मुळे जगण्याला अर्थ, स्वामी तुझ्या मुळे जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय अंजनीच्या सुता, अंजनीच्या सुता, तुला रामाचं वर जाणे. कंसाने बोला बोला जय जय धन्यवाद माऊली, धन्यवाद धन्यवाद.